इयत्ता 7वी भाग 4 सेमी मराठी माध्यम. प्रकरण 19. धोंडा. डॉ. संजय ढोले. राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. 1/1 म्हणजे किती? 0/1 म्हणजे किती? यात फरक काय? सूर्याचं तापमान किती? असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू. रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संदीप प्रकाश अंधुक होऊ लागला होता. राजू एक दगड उचलून बॉलिंग करावी म्हणून तसा रस्त्याने चालला होता. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. त्यानं तो नेहमीप्रमाणे फेकला, पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लावावा तसं राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्यानं दुसरा धोंडा उचलला, पण जोर लावून त्यानं तो फेकला, पण तो पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. त्याला काहीच कळत नव्हते. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल म्हणून त्यानं तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं. यावेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पळतात तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमत वाटली. एक नवीन खेळणंच त्याला आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. शाळा सुटून बराच वेळ झाला. अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबवावा लागला. तो विलक्षण धोंडा त्यानं उचलला. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्यानं गोळा केले होते. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणेच त्याचं स्वागत होणार होतं. राजूचे वडील बाबा कडक शिस्तीचे, पाटील बाबा कडक शिस्तीचे आणि करारही. घरी येताच बाबांचा कराडा स्वर राजूच्या कानी पडला. राजू, कुठे होतास इतका वेळापर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. काय खेळत होतास? दगडधोंडे? बाबांचा वैतागलेला स्वर. हो, राजूचा हुंकार. बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर भिरकावले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत राहिला. रात्र बरीच झाली होती, पण राजूला झोपच येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडाच त्याच्या डोळ्यासमोर येत होता. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्टा अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी तेथे सर्व दगडधोंडे भिरकावले होते. ती जागा त्याने शोधून काढली, पण तो धोंडा काही सापडेना. राजू कष्टानं उठला. शेवटी प्रयत्न करून झुडपामध्ये शोधण्याचा निर्णय त्यानं घेतला. तिकडे जात असतानाच गर्द झुडपात राजूला काहीशा अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला. म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो तर? कुठलीही भीती न बाळगता राजूनं झुडपात हात घालून तो धोंडा काढला. दबक्या पावलानं घरात येऊन टेबलावरचा ड्रॉवर हळूच उघडून त्यानं तो सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले. सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाहीत. राजूने धोंड्याकडे निरखून पाहिलं. तो आकारानं त्याला काहीसा फुगीर भासला. उचलताच पूर्वीपेक्षा जडही जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार शृंखलेतून बाहेर आला. शाळेत जाताना राजूनं सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो धोंडा पुन्हा आधीच्याच ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला. फारसा कोणाशी न बोलताच झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला. आई शेजारीच झोपली होती. त्यानं तिला हलवलं, पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज उठताच उठणारी आई एवढी गाढ कशी झोपली? त्याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेला व तो चकित झाला. जिथे धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या फटीमधून प्रखर प्रकाश किरण बाहेर येताना त्याला दिसली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसं राजू टेबलाकडे ओढला गेला. नकळत त्यानं ड्रॉवर उघडला. उघडताच ती खुली प्रकाशानं झळकू लागली. धोंडा एवढा हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशात आई बाबा झोपलेले पाहून राजू गंगारला. कदाचित त्या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तर्क त्यानं केला. धोंड्यापासून मिळणाऱ्या प्रकाश लहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरीशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं. पण राजू स्वतः त्याच वेळेस स्वप्नसृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या. म्हणूनच त्या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता. हे सर्व राजूच्या कल्पनेपलीकडचं होतं. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला.
धोंडा वेडावाकडा होऊ लागला. त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला. दगडापासून दगड त्याला काही सुचत नव्हतं. नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला, पण तो त्याने टाळला. 2 प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते. धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला. तसाच तो एका टेबलाकडे धावला. आता एक लहान व एक दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडले. रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली. दोन्ही धोंडे त्यानं खिशात टाकले. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूने शिक्षकांना त्या मित्रांना धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा नेहमीचा विचित्रपणा असेल म्हणून त्याने टाळलं. तो निराश झाला. कोणीच ऐकलं नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल गोटे यांचे व्याख्यान होते. त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवनसृष्टीसंबंधीची कथा सांगितली. राजूने त्याची कथा बारकाईने ऐकली. त्यानंतर राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच एक ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल गोटे यांच्याकडे नेले. त्यानंतर काही दिवसांनी अनिल गोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉ. कसबे व डॉ. पंडित हे राजूच्या शाळेत आले. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री गोटे बोलू लागले, राजू अतिशय चालाक व चाणाक्ष हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्याविषयी सांगण्यासाठी राजू 6 वर्षांपूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंड्याविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला. त्यानं मी शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. कसबे व डॉ. पंडिताकडे गेलो. डॉ. घोटेंनी डॉक्टर वैद्यकडे कटाक्ष टाकला. पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉ. घोटे थांबले. डॉ. कसबे सांगू लागले, राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्हीही चरकलो. आमच्याच समोरचे ते 2 धोंडे त्यानं ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता. त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. हे धोंडे दूरवरल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते. आपल्यापेक्षा कित्येक पटींनी बुद्धिमान असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. या धोंड्यामध्ये पृथ्वीवरील सजीवाबरोबरच निर्जीव वस्तूही गिळग्रहण करण्याची क्षमता होती. अगदी दगडसुद्धा. त्यानंच त्याचा उदरनिर्वाह होतो. पर्यायाने प्रजनन क्षमता वाढून त्याच्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती होऊ लागली होती. राजूनं हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. त्यासाठीच धोंड्याचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वी झालो. या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे. त्याच्यामुळे पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे.